हे बघा ही सुग्रीवची गुफा आहे. चला, ही तुंगभद्रा नदी आहे आणि इथे एक मंदिर आहे. आता आपण तुंगभद्रा नदीकडे चाललो आहोत. चला, आणि त्याच बाजूला तुला पण होते, ते पण दाखवतो तुम्हाला. 15व्या शताब्दीत पूर्ण भारतात 7 अशा मोठ्या बाजारपेठ होत्या, त्यातली ही एक हम्पीची बाजारपेठ सगळ्यात मोठी होती. म्हणून इथे खूप स्ट्रक्चर आहेत, खूप अच्छा हे बघा, ही तुला इथं जे राजा होता, राजाच्या वजनाचं धान्य म्हणा, फळं म्हणा, सोनं चांदी हे सगळं दान केलं जायचं. ती हीच ठिकाण. तुंगभद्रा नदीकडे जायचंय ना, आपल्याला जायचंय वाटतं तिथं नाही ते. हा, तुला बघितली पाहिली आता आपल्याला इथून इकडे जायचंय नदीकडे जायचंय. या गेटला तुम्ही हे बघा, जेव्हा तुला व्हायची किंवा एखाद्या मंदिरात जेव्हा लोक जायचे, भक्त जायचे, तर ते अशा डोक्यावर असा हात वरती हे करून मग साष्टांग नमस्कार करून मध्ये जायचं. ठिकाण आहे बघ, वरती दोर असं इथून टाकायचा आणि वरती मग तो पॅक करायचा. दोर असेल किंवा मग लोखंडी चैन असेल, त्याच्यावर तुला होत असेल. हा खूप पुरातन वृक्ष आहे. तुंगभद्रा नदीच्या काठावर हा वृक्ष आहे आणि खूप विचित्र प्रथा आहे. काय कपड्यात दगड टाकून बांधायचं, ते वृक्षाचे पूर्ण सौंदर्य चाललं जातं आणि हे काय आता दगडावर दगड ठेवायचं, काय काय माहिती. इथे पाठीमागे ही तुंगभद्रा नदी आहे आणि इथे एक मंदिर आहे आणि सगळ्यात पुरातन ब्रिज होता तो. हा नदीवरचा ब्रिज आहे, दिसतंय का तुम्हाला ते पिलर. हे जे मंदिर आहे हे पुरंदरदासांचं मंदिर आहे. चला आपण बघूया. आणि विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते, त्यांचं मंदिर ह्या नदीच्या काठी, तुंगभद्रा नदीच्या काठी. आता इतकी भारी कलाकुसर ह्या ठिकाणी आहे. त्या लोकांनी किती प्रयत्न केले, किती नाजूक असं विचार करून केले. पण हा बोर्ड आहे एखाद्या न लिहिता वाचता येणाऱ्याचं काम आहे. याने हा बोर्ड उलटा लावलेला आहे, उलटा लावला आहे. म्हणजे इतका पक्का बोर्ड, खाली रोवला आहे तो, हालत सुद्धा नाही, इतका पक्का बोर्ड आहे आणि तो उलटा लावून ठेवला आहे. आणि तो एक जण म्हणे पावसात उलटा झाला म्हणे. तर हे पुरंदरदास आहेत विठ्ठल भक्त. तर त्यांनी जवळजवळ 4.5 लाख हां 4.5 लाख भजन लिहिलेले त्यांनी, स्वतः इथं बसून लिहिलेले. आणि विशेष म्हणजे ते आपले पुण्याचे होते. सगळं इंटरलॉकिंगमध्ये आहे, दगड एकमेकावर एक ठेवले. हे बघा पुरंदरदास. आणि ही तुंगभद्रा नदी. आता इथेच एक 5 मिनिटं अंतरावर सुग्रीवची केव आहे, आपण बघूया ती. चला, डोंगरातली हे वराह मंदिर आहे आणि इथल्या शिलालेखाप्रमाणे हे वराह मंदिर आणि सुग्रीव गुफाकडे जायचा हा जो रस्ता आहे, त्या रस्त्याच्या उजव्या बाजूला आहे. हे बघा, हे वराह मंदिर आहे.
वराह मंदिर म्हणजे विष्णूचे जे अवतार आहेत त्यापैकी एक वराह अवतार आहे, त्यांचं हे मंदिर आहे. जसं राम, कृष्ण, नरसिंह असे बरेच अवतार आहेत, त्यापैकी एक वराह मंदिर, वराह अवतार आहे त्याचं हे मंदिर. त्या तिकडे सुग्रीव केव्ज आहे. चला आपल्याला जायचं बघायला. ठिकठिकाणी या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत सुग्रीव केव्जकडे जायला. इथेच जायचंय. हे बघा, ही सुग्रीवची गुफा आहे. चला. काहीतरी वेगळं असं वाटतंय. मस्त या ना. एवढीच गुफा हे बंद केले त्याच्यात असेल का? मध्ये असेल ते. हां, असं म्हटलं जातं की सुग्रीवला जेव्हा सीतामातेचे काही दागिने भेटले पावलं पण पडलेले तर ते दागिने सीतामाताने का रावण जेव्हा घेऊन जात होता त्यावेळेस सीतामाताने खाली काही तिचे दागिने टाकले आणि ते दागिने सुग्रीवने श्री रामचंद्रांना दाखवले आणि तेव्हा त्यांना पटलं की हा, मग सुग्रीवशी त्यांनी मैत्री केली. आता आपण इथले क्वीन्स बाथ करायची जेव्हा म्हणजे इथली राणी जे आंघोळ करायची ना, तर ते प्लेस हे. चला बघूया आपण. ते केलं होतं ना. हे जे बांधकाम आहे हे इंडो इस्लामिक पद्धतीने बांधलेलं आहे आणि या स्नानगृहात कोणी वापरलं आहे, कोणत्या काळात वापरलं आहे हे अजूनपर्यंत माहिती नाही. तर हे असं ठिकाण आहे की राजा ह्या स्तंभावरून अनेक कार्यक्रम बघत असावे आणि इथं खूप भारी नक्षीकाम केलं आहे आणि इथले अनेक देशविदेशाचे राजे किंवा त्यांचे प्रतिनिधी आलेले हे पण असे चित्र कोरलेले आहे. विशेष करून दसऱ्याच्या दिवशी दसरा उत्सव किंवा दसरा स्तंभ असंही म्हटलं जातं याला. वेगवेगळे इथे कार्यक्रम होत असतील आणि ते ह्या चौथऱ्यावर उभं राहून बघत असतील राजे. ह्याच्यामध्ये काय बघूया. अच्छा, हा पण प्रवेशद्वार आहे वरती जायला. ओके. इथं हे जी पाण्याची दिसती व्यवस्था ही खूप मस्त तिखंड आहे बघा. ते पूर्ण असं आणलं आहे पाणी, पूर्ण दगडी हे पाण्यासाठी व्यवस्था आहे. किती टेक्नॉलॉजी भारी बघा. इथे वेगळं आहे. हे इकडे तलाव आहे हे आणि तो 2 किलोमीटर लांब आहे आणि 2 किलोमीटर असं झालं आहे पाणी ह्या दगडांच्या लाईनने. पाण्याची लाईन आहे तिकडनं कुठून येतं आहे पाणी आणि ते हौदात पण एक पाईपलाईन जाते. पाईप नाही लाईन म्हणता येणार त्याला, दगड लाईन. हे असं पाणी तिकडं जाताना घेतलं आहे आणि हे पाणी ह्या कुंडात येण्यासाठी हे पाण्याचा वापर केला असेल. आता जो आपण तलाव बघितला पुष्करणी तलाव म्हणतात त्याला आणि तिथे ना जेव्हा उत्सव राहायचा त्या उत्सवाच्या वेळेस देवाची आंघोळ करण्यासाठी हा तलाव होता.
आता आपलं हे विठ्ठल मंदिर पाहून झालं. आता आपल्याला कुठल्याही मंदिरात जायचं मोरे? निरुपक्ष मंदिराला जायचं. इथून पायी गेलं तर 2.5 किलोमीटर आहे, पण खूप आम्ही आत्ता थकलो आहे, बरंच फिरलो आहे. तर गाडीने जातो आहे, गाडीने 10 किलोमीटर आहे. मग तुम्हाला दाखवतो निरुपक्ष मंदिर. चला.